आज अडेनियम लावायचे आहे। अडेनियम लावायसाठी बघा अशा भरपूर होल असलेली कुंडी ठेवायची आणि इथं बघा मी आता एक कुंडी माती घेतली आहे, ते पण आपल्या कॅरीमध्ये, त्याच्यामध्ये खतच तयार झालेलं आहे पानापासून तयार, कारण आपण जे कुडा कचरा टाकतो ते छान खत तयार झालेलं होतं। अशी एक कुंडी माती घेतली। 2 कुंड्या मी इथं रेती वापरली आहे आणि एक कुंडी तुम्ही वर्मी कंपोस्ट वापरू शकता, पण मी काय केलं थोडंसंच होतं माझ्याकडे, मूठभरपेक्षाही कमी। आता बघा हे जाड दगडं काही काम केलं तर फुटले होते, हेच खाली टाकले, कारण याला इतके मोठे होल होते। मी जे हे टाकलेलं असतं ना ते पूर्ण खाली निघालं असतं, म्हणून अशा पद्धतीने। आणि अशामुळे ड्रेनेजसुद्धा छान राहते। तुम्ही जाळी गिट्टी वगैरे असेल तर टाकू शकता, पण माती बनवताना 1 पट माती 2 पट जर तुम्ही रेती किंवा हे टाकाल, आपलं जाडपैकी रेत राहते ती, तर कुंडीमध्ये आहे ना पाणी साचणार नाही, कारण अडेनियमला पाणी थांबून राहिलेलं बिलकुल आवडत नाही, कारण अडेनियम कळतच नाही कधी खराब होतो तो, तसा तो खराब होत नाही, पण एकदा झाला ना तर वरून छान दिसतो आणि खालून खराब व्हायला लागतो। हा अनुभव मलासुद्धा आला। हे अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळतसुद्धा नाही। बघा आता जाड रेत असेल ना ते नक्कीच मिक्स करा, त्याच्यामुळे तुमच्या अडेनियमला पाणी साचणार नाही, अडेनियम कधीच खराब होणार नाही। कारण मागच्या वर्षी पावसाळ्यात माझा जो मदर प्लांट होता सर्वात जुना, तो खाली जमिनीत होता, त्याला भरपूर पाणी मिळायचं, सर्व गोष्टी मिळायच्या, तो खराब होत नव्हता, कारण तो जमिनीत होता आणि खूप जुना झालेला होता। पण मी पावसाळ्याच्या टाईमला एका कुंडीमध्ये लावला। तुम्ही बघा मी कशा पद्धतीने लावते। हे छोटे अडेनियम होते ना, तेच मी इथे लावत आहे। तो अडेनियम काय झाला, तो मोठा मी जो पावसाळ्याच्या टाईमला रिपॉटिंग केला होता, त्याला आहे ना अचानक वरून छान दिसायचा मला। बघा अशा पद्धतीने हे आपले सगळे अडेनियम लावून घेतले। मग तुम्हाला सांगते त्याची गोष्टसुद्धा। आणि बघा हे मोठे अडेनियम आहे। तो माझा मदर प्लांट होता ना, तर तो मला वरून तर खूप छान दिसायचा, माझ्या लक्षातसुद्धा आला नाही, पण एक दिवस अचानक वाकडा झाला तेव्हा समजलं। पण तो अडेनियम अजून छान चालत आहे। मी त्याच्यावर काय केलं होतं हा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला होता। कट करून सुकू दिला होता हळद लावून आणि मग परत लावला होता सुकल्यावर। बघा आता हे अडेनियम आपले लावून घेतलेले आहे। तुम्हाला माती कळली असेल ना, माती अशी बनवा त्यात पाणी साचणार नाही आणि होल व्यवस्थित ठेवा अडेनियम लावण्याच्या कुंडीला। रेती किंवा जाड गिट्टीचा थोडासा उपयोग तुम्ही त्याच्यामध्ये करा नक्की, म्हणजे प्लांट खराब होणार नाही। अशा एकदम सोप्या पद्धतीने मी अडेनियम लावले आणि हळूहळू एकाच अडेनियमपासून एवढे सारे माझ्याकडे तयार झालेले होते। हे तर मी बाहेरून घेतलेले आहे, आज जे छोटे लावले आहे ना ते, कारण त्याची वाढ होत नव्हती। आता मी दुसरी कुंडी दिलेली आहे त्याला। अशा पद्धतीने मी झाडं लावत असते आणि ते तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते। धन्यवाद सर्वांचे मनापासून।